आपल्या आयुष्यात अशी काही माणसं असतात की ज्यांच्याकडनं आपण एक कौतुकाचं वाक्य ऐकण्यासाठी किती प्रयत्न करतो. मग आपण त्यांच्याशी चांगलं वागतो, त्यांना समजून घेतो, त्यांना मदत करतो. पण त्यांच्याकडनं एक गोष्ट मात्र आपल्याला कधीच मिळत नाही, ती म्हणजे मान्यता, अधिकार. आणि मग आपण विचार करतो, माझ्यातच काही कमी आहे का? जर आपल्याकडं एखादा हिरा असेल आणि तो आपण भाजी विक्रेत्याकडे घेऊन गेलो तर तो बोलेल, मी याचं काय करू? पण तोच हिरा जर आपण सोन्याच्या दुकानात घेऊन गेलो तर तो सोनार त्याची योग्य किंमत लावल. म्हणजे फरक हिऱ्याच्या किमतीचा होता का? नाही, तो कोणत्या व्यक्तीच्या हातात गेला याचा होता. अगदी आयुष्याचंही तसंच आहे. काही लोकांना आपण कितीही चांगले असले, कितीही प्रयत्न केले, कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना आपली किंमत कळत नाही. मग आपण पुन्हा काय करतो? पुन्हा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? फक्त एका वाक्यासाठी, हो तू चांगली आहेस किंवा चांगला आहेस. प्रश्न असा आहे, ज्यांना तुमची किंमतच नाही त्यांच्याकडनं प्रमाणपत्र घेण्याची गरज आहे का? कदाचित समस्या आपल्यात नसते. कदाचित समस्या ही असते की आपण चुकीच्या व्यक्तीकडनं आपली स्वतःची किंमत करून घेतो. कारण शेवटी ज्याला आपली किंमत असते त्याला पुराव्याची गरज नसते, आणि ज्याला आपली किंमतच नाही त्यांना कितीही पुरावे दिले तरी पुरतच नाही. म्हणून स्वतःची किंमत सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला ओळखणाऱ्या लोकांमध्ये राहा. तुमची किंमत तुम्हाला ओळखणाऱ्यांनी ठरते, तुम्हाला समजणाऱ्यांनी नाही. शेवटी हा एक विचार होता, पटला तर ठेवा, नाही पटला तर सोडून द्या. शेवटी जे दिसतं तेच बोलतो. तुम्हाला कधी असे अनुभव आले आहेत का? नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.